काकींना त्यांनी काय सांगितलं होतं माहीत नाही, पण त्यांनी होय म्हटले. ते म्हटले की नाही, आमचे राज्याध्यक्ष साहेब सुद्धा म्हणत होते की यायला पाहिजे. मलाच थोडा संकोच वाटत होता की आपणच कुठल्या तरी बाजारात येऊन उभं राहिल्यासारखं वाटू नये, कारण सर्वांचं बऱ्याच लोकांचं धार्मिक क्षेत्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन अलग असतो आणि व्यावहारिक एक दृष्टिकोन वेगळं असतो. तथापि मी छोटंसं उद्योजक म्हणूनच कार्यरत असतो आणि मी स्वतः करतो कमी, पण लोकांना करण्यास विवश करतो जास्त. माझं ते आवडतं छंद आहे की प्रत्येक काम आम्ही नाही करू शकत, पण बऱ्याच लोकांना करण्यास प्रवृत्त करू शकतो. की माझा आजचा विषय आहे की माणसांच्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत निगडीत. मी जेव्हा लहान होतो त्यावेळी तालुक्यात एकच दवाखाना होते आणि वेगवेगळ्या विषयातल्या सुपर स्पेशालिटी जे होते ते कुठेतरी 4 जिल्ह्यात किंवा राज्यात एक एक असायचे. आत्ता सगळ्या सुपर स्पेशालिटी सगळ्या गावांमध्ये पोहोचले आणि 10 गावांवर एक डॉक्टर जिथे होते, तालुक्याला एक डॉक्टर जिथे होते, तेवढी डॉक्टर किंवा त्याहून अधिक डॉक्टर एक एक गावात असून सुद्धा आता पुरत नाही. लहान लहान मुलांमध्ये जी आजार बघतो, महिलांमध्ये आजार बघतो, तरुणांमध्ये जे आजार बघतो. काल परवाच मी बघितलं की आमच्यात 31 डिसेंबर झाल्यानंतर गोव्याला गेलेली होती एक 7-8 मुलं. त्या 5-6 लोकांना ॲम्ब्युलन्समधूनच आणावं लागलं आणि तेही कार्डियाक डिसीज म्हणून, की हार्ट अटॅकसाठी त्यांना आणलं गेलं आणि त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली. की तरुणांमध्ये आणि 7-8 वर्षाच्या मुलांमध्ये कॅन्सर पाहायला मिळतो, 2 महिने 3 महिन्यांच्या बाळांमध्ये शुगर पाहायला मिळतो आणि महिलांमध्ये कधी नाही तेवढा वंध्यत्वाची समस्या आज पाहायला मिळतो, इन्फर्टिलिटी जे प्रॉब्लेम म्हणतो. पूर्वी राज्यात एकच सेंटर होता, आज आमच्या कोल्हापूर शहरातच 50 इन्फर्टिलिटी सेंटर आहेत. की ह्या सर्व गोष्टींचं मूळ कुठं असेल तर ते आपल्या अन्नाशी निगडीत आहे आणि कुठलंही व्यसन करत नसताना त्या माणसाला या आजार आल्या कुठून. आपण सगळे ताजाच आणून खातो, चांगलंच खातो, गरमच खातो, तरी सुद्धा हे होतंय. तर हे सर्व ही अन्नाशी निगडीत आहे. अन्न कुठलंही विषमुक्त येत नाही शेतातून आणि शेत 1960च्या नंतर टाकले गेलेले जे काय रसायन आहे, त्या रसायन आपण जे शेतात टाकतो, टाकल्यानंतर बरोबर 40 तासांनी अमोनिफिकेशन होऊन अमोनियामध्ये कन्वर्ट होतो आणि पुढच्या 40 तासामध्ये त्यातला बहुभाग पॉयझनमध्ये कन्वर्ट होतो. त्या पॉयझनवर टाकलेले जे काही बी आहे ते सर्व ही पॉयझन घेऊनच बाहेर येतात आणि आपण खात असलेले अन्न 1 किलोग्रॅम अन्नामध्ये 27 मिलीग्रॅम विषाचे कण दर दिवशी आपल्या पोटात जातात. आणि त्याचा परिणाम असा झाला की पूर्वी मला आठवते की आम्ही लहान असताना 50 मिलीग्रॅमची अँटीबायोटिक घेत होतो, आता 500 मिलीग्रॅमचे अँटीबायोटिक दिवसाला 3-3 घ्यावे लागतात. म्हणजे आपली इम्युनिटी एवढं कमी होण्याचं कारण की आपण खात असलेले अन्न, अन्नात येत असणारी विष. यासाठी विषमुक्त शेती ही कन्सेप्ट आता भारतात रुजायला लागले. एकूण 329 दशलक्ष हेक्टर जमीन आपल्या देशात, त्यापैकी अर्ध्याहून थोडासा कमी जमीन धरणे, इंडस्ट्री, रोड, टावर्स इत्यादींमध्ये गेली तर अर्ध्याहून कमी जमीन जे राहिलेली आहे त्याच्यात आपण शेती करतो आणि त्या शेतात उगवलेले जे अन्न आहे त्यातलं 99% अन्न विषयुक्त आहे आणि 1% जमिनीमध्येच फक्त विषमुक्त अन्न इथे उगवतो, आपण तयार करतो. आणि अन्नामध्ये देश स्वतंत्र झाला, परंतु त्यातलं केवळ 1% अन्नच मानवी शरीराला रोग निर्माण करणार नाही, बाकी सर्वही रोग उत्पन्न करणारीच बऱ्यापैकी आपण उगवला. आणि 1% जो काय ऑर्गॅनिक प्रोडक्शन इथे होतो देशात, त्यापैकी
फक्त 1% भारतातली माणसं खातात आणि 99% हे एक्सपोर्ट होते. आपल्या देशातल्या लोकांना काय खावं आणि काय प्यावं हेही अजून लक्षात येत नाही. कारण जमिनीमध्येच हे सर्व असल्या कारणाने वाहत असलेले पाणी सर्वही दिसायला नितळ आणि निव्वळ दिसलं तरी सुद्धा ते अत्यंत पिण्याकरता हानिकारक आहे, हे सर्वजण आजकाल मान्य करतात. अशा वेळी आपण सर्वजण पैसे मिळवतो, पण आरोग्य आपल्या हातात नाही राहिले, ते अन्नाच्या हातात आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करतो की शेती सुद्धा ही छोटी काम नाही, शेती सुद्धा सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. आणि या देशातली सर्वात जास्त उद्योग निर्मितीचं कार्य कुठे होत असेल तर 1 नंबर जे काय उद्योग निर्मिती क्षेत्र म्हणून या देशात आहे, त्या उद्योग निर्मिती क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार देणारी कुठलं क्षेत्र असेल तर तो शेती, आणि 2 नंबरचा टेक्स्टाईल, आणि 3 नंबरमध्ये बरीचशी येते. आणि सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करणारी शेती, जवळजवळ 8 कोटी शेतकऱ्यांची घराणे आहेत आपल्या देशात. एकूण 6 लाख खेड्यांपैकी 2000 पेक्षाही लोकवस्ती कमी असणारी जवळजवळ 2 लाख खेडे आहेत. आणि 4 लाख खेडे आहेत की 2000 पेक्षा जादा लोक असणारी. आणि केवळ 1000हून कमी शहर अशी आहेत की ज्याची लोकसंख्या लाखापेक्षा किंवा 10 लाखाच्या आसपासला असतील, काही कोटीत असणारी काही ठराविक शहरे आहेत. आणि या सर्वांनाही अन्न देण्याची कार्य मात्र अत्यंत अनपढ लोक करतात. पैसे मिळवण्याची कार्य आपण सर्व लोक करतो, या सर्वांचा आरोग्याची काळजी घेणारी मात्र अत्यंत अनपढ आहेत. 2010 मध्ये आम्ही गुलबर्ग्याला एक मोठं युवकांचा संमेलनात सहभागी झालो होतो. अब्दुल कलाम जी आलेले होते, त्यावेळी राष्ट्रपती होते, आणि 1 तास युवकांना उद्देशून भाषण केले की तुम्ही सायंटिस्ट व्हायला पाहिजे, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट बनायला पाहिजे, तुम्ही प्राध्यापक बनायला पाहिजे, इंजिनियर्स बनायला पाहिजे, डॉक्टर्स बनायला पाहिजे. हे सर्व उपदेश झाल्यानंतर प्रश्नोत्तर होतं मुलांबरोबर. एक लहानसा 9वीतला मुलगा अब्दुल कलामजींना प्रश्न विचारला होता. मी तिथेच होतो त्यावेळी. सर, तुम्ही सगळ्यांना सर्व काही व्हायला सांगितले, ह्या सगळ्यांना खायला कोणी घालायचं असं विचारलं तो मुलगा. की तुम्ही एकालाही म्हटलं नाही की तुम्ही चांगलं शेती उद्योजक व्हा, असं एकदाही म्हटलं नाही, मग तर ह्या सगळ्यांना जेवण कोणी घालायचं? की या देशातलं 125 कोटी लोकांना जेवण देणारी जी आहेत ती मात्र अनपढ आहेत. कुठलंही काम जमत नाही, तोच तो शेतात जातो. अशा वेळी आपण विचार करण्याची गरज आहे की शेती सुद्धा एक इंडस्ट्री आहे, आणि ह्यात छोटी छोटी लँड होल्डिंग दिवसेंदिवस छोटी छोटी होत चाललेले आहेत. अशा वेळी ह्याच्याकडे एक इंडस्ट्री म्हणून मी रोज पाहत असतो की मोठ्या शेतकऱ्यांसाठी बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट प्रवृत्त झाले की त्यांना वेगवेगळे अवजारं द्यावं, वेगवेगळे ट्रॅक्टर्स द्यावं, असं सर्व करताना आम्ही पाहत होतो. पण आमची एक समस्या नेहमी असते की जो छोटा शेतकरी आहे, ज्याची 10 गुंठे, 20 गुंठे, अर्धा एकर, 1 एकर शेती आहे, त्याच्याकरता अवजारे निर्माण करणारी, त्याच्यासाठी लागणारी तंत्रज्ञान आणणारी माणसं, त्याच्याकरता एक छोटासा बैलगाडी लागत असतो. त्या बैलगाडीमध्ये की असं काय करता येतं काय की या शेती जर वाचवायचं असेल, अन्न जर विषमुक्त करायचं असेल, तर या शेतातलं जे विष आहे ते बाहेर काढायला पाहिजे. आणि शेतातलं विष बाहेर काढायचं असेल तर त्या शेतामध्ये बॅक्टेरियांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवायला पाहिजे. 1 मिलीग्रॅम मातीमध्ये करोडोंची संख्येने बॅक्टेरिया जेव्हा उत्पन्न होतील तेव्हा ती माती चांगली होईल. आणि 1 स्क्वेअर फीट मातीमध्ये 50-60 लिटर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जेव्हा मातीत येईल. आज मी ती परिस्थिती अशी आहे, आपल्या देशात जेवढी धरणं आहेत, हे सर्व धरणं केवळ रात्रंदिवस पाऊस पडले की 4 दिवसात भरतात, 5व्या दिवसाचे पाणी समुद्राला जाते. परंतु हजारो, या धरणांपेक्षाही याचा हजारो पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीत असू शकतं. आज माती रसायनाने कॉम्पॅक्ट जो झालेले त्याला खुलवण्यासाठी तिथे बॅक्टेरियांची गरज आहे. आणि तो बॅक्टेरिया सगळ्यात जास्त कुठे असतील तर गाईच्या शेणात आहे. 1 ग्रॅम गाईच्या शेणामध्ये 400 कोटी बॅक्टेरिया निर्माण करण्याची क्षमता आहे. आणि बॅक्टेरिया बाजारात
200 कोटी बॅक्टेरियाना 20 रुपयाचा पॅकेटला 200 कोटी बॅक्टेरियांच्या पॅकेटला 20 रुपये देतात. तसा हिशोब केला तर 1 किलो शेणाचा किंमत जवळजवळ 40,000 रुपयापर्यंत जातो. एवढी क्षमता त्यात आहे. परंतु मी एवढ्यासाठी सांगत होतो की सर्व इंडस्ट्रियलिस्टनी त्याच्याकडे जरा लक्ष दिले तर एवढी मोठी इंडस्ट्री आहे, आपल्या देशाला नाही जगाला सुद्धा बॅक्टेरिया पुरवता येईल एवढं मोठं इंडस्ट्री आहे. आणि एवढंच नाही, या मातीमध्ये जर चांगलं अन्न पिकवलं तर आपण जी आता भावानी आपण 1 किलो विकत घेतो, याचा 4 पट्टीने सुद्धा भाव द्यायला लोक तयार आहेत. दवाखान्यात लाख रुपये घालण्यापेक्षा खायला घातलेल्या काही कमी अशी माणसं विचार करायला लागलेले आहेत. म्हणून ही शेती सुद्धा एक छोटी इंडस्ट्री, छोटी नाही खूप मोठी इंडस्ट्री, आणि त्या शेतीमध्ये भरपूर प्रयोग होण्याची गरज आहे. आणि मी गेलो होतो, भरपूर ठिकाणी प्रयोग होतात. मी ICR मध्ये गेलो होतो, अॅग्रो इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये गेलो. 130 वर्ष झाले आपल्या देशात त्या विभागाला, आणि आजपर्यंत शेकडो प्रकारची नवीन नवीन सृजन झालेले. मी विचारलं विभाग प्रमुखांना की ह्यातले शेतात किती गेले. ते म्हणाले की एकच आमचा चॉप कटर आजपर्यंत 130 वर्षाच्या इतिहासात एक चॉप कटर फक्त शेतात गेला, बाकी सगळी प्रयोगशाळेतच आहे. तर जोपर्यंत इंडस्ट्रियलिस्टची ते जोडले जात नाही तोपर्यंत हे शेतात जात नाही. याकरता मी नेहमी आमच्या मठावर उद्योगपती अधिक शेतकऱ्यांचा एक मेळावा बोलवतो. शेतकऱ्यांना सांगतो की तुमची समस्या आहे उद्योगपतींना सांगा, इंजिनियर्सना सांगा. आणि इंजिनियर्सना मी विनंती करतो की यांची समस्या आहेत हे दूर करण्याकरता आपण काय करू शकता का. की कॉलेजची मुलं आले, इतकी सुंदर काम केले की शेतकऱ्याची एक समस्या होती की ट्रॉलीतनं नेऊन खत शेतात टाकले की हाताने विस्कटावं लागायचं. मग एक मुलांना आम्ही आव्हान केला होता शेतकऱ्यांनी की तुम्ही काय करू शकता. मुलं आले आहे त्या ट्रॉलीला पाठीमागे एक रॉड लावून त्याला थोडासा पट्टी लावले आणि असा डंप होता होता त्या पाठीमागच्या चाकेला एक बेल्ट टाकले आणि ट्रॅक्टर मागे सरकता सरकता त्याला विस्कटायला सुरुवात केली. छोटीशी काम होती की ती एक 7-8 हजार मध्ये काम झालं. पण मुलांमध्ये आणि पटकन इंडस्ट्रियलिस्ट आले की मी हे प्रोडक्शन करून देतो. आम्ही म्हटलं हा मुलगा तयार केलाय, पेटेंट ह्याचा आहे, आणि तुम्ही आणि दोघेही मिळा आणि मार्केटमध्ये शेतकऱ्याला एक प्रोडक्शन आणा. असे आम्ही शेकडो प्रयोग विद्यार्थ्यांना आता दिले आणि इंडस्ट्रियलिस्टनाही त्यांच्याबरोबर बोलवले की तुम्ही दोघेही एक व्हा, आमच्या शेतकऱ्यांची समस्या मिटवा. म्हणजे कमीत कमी मॅन पॉवर मध्ये भरपूर उत्पादन. कारण धान्यांचा भाव किंवा मालाचा भाव वाढवणं आपल्या हातात नाहीये, पण कॉस्ट कमी करणं ही आपल्या हातात असते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. तेव्हा करतात आणि ह्याची प्रयोग आम्ही नेहमी मठात करत असतो. एक गोशाळेच्या माध्यमातून करत असतो. गोशाळेत वेगवेगळे प्रोडक्ट्स की त्याचा खर्च कमी कसा करता येईल. आम्ही एक प्रयोग केला की दूध गायींचे 23 रुपयांनी खरेदी करत होते डेअरीवाले. मी आज मार्केटमध्ये 80 रुपये लिटर तिथे कोल्हापूरलाच देतो. आणि तूप फक्त 400 रुपये किलोनी घेत होते, मी आज 2200 रुपये किलोनी तूप विकतो देशी गायचं. का लोक म्हणतात मग त्या दुकानातला 400 रुपये आणि तुमचे का 2200. मी काही सांगत नाही, ही थोडं फुकट न्या, रात्री खावा, सकाळी परत या. तर सकाळी आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण तूप खातो की बटर ऑइल खातो. मग नंतर लक्षात येते की तोंडापर्यंत गेले तरी सुद्धा ज्याला वास येत नाही त्याला तूप कसं म्हणता येईल. तूप असं तापवलं घरात तर गल्लीत सुगंध दरवळायला पाहिजे, त्याला तूप म्हणतात. ज्याला कडवून करायला पाहिजे, ज्याला दूध तापवायला पाहिजे, दही लावायला पाहिजे, मंथन करायला पाहिजे, लोणी काढायला पाहिजे, मग त्याला तापवायला पाहिजे. 1 किलो तुपासाठी 30 लिटर दूध लागतात. आणि ही मार्केटमध्ये तूप आहे ते 5 लिटर दुधामध्ये 1 किलो तूप निघते. आणि तेही डायरेक्ट क्रीम सेपरेटरने क्रीम सेपरेट केली जाते. फ्रीज मध्ये टाकले की बटर बनते, चुलीवर चढवले की बटर ऑइल बनते, आणि त्याच्यात थोडासा पॉम ऑइल आणि थोडीशी फ्लेवर्स टाकले की एक तूप बनलं. तो पूर्ण गाईचं सुद्धा नाहीये किंवा म्हैशीचंही नाही, त्याच्यामध्ये बरीच काय काय टाकून मार्केटला आणले. ती 200 रुपयाला सुद्धा परवडते, तरी 400 रुपयाला आपण विकतो. परंतु या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढतो. पण गाईचं तेव्हा माणूस तूप खातो तेव्हा त्यांची कोलेस्ट्रॉल ऑटोमॅटिकली कमी येतो. ज्याच्या रक्तात गुठळी आहे, ज्याच्या रक्ताची जाडी जास्त आहे, त्यांची ऑटोमॅटिकली सर्व कमी येते.
ही एक मी नाही म्हणत, अमेरिकन लोकांनी इंडियन काऊ इज अ वंडरफुल लॅबोरेटरी नावाचं एक पुस्तक लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्याशिवाय इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियातल्या लोकांनी, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी एक पुस्तक लिहिलं की तो जर्सी गाईवरचं डेव्हिल इन द मिल्क नावाचं पुस्तक, की दुधातलं भूत, की जी मार्केटमधनं तूप आणून खातो त्याच्यामध्ये 12 प्रकारचे मोठा आजार निर्माण करण्याची क्षमता आहे. पहिलं हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, ब्रेन डिसऑर्डर, कॅन्सर अशा पद्धतीची किंवा सांधेदुखी अशा पद्धतीची रोग निर्माण कर. ही कळल्यानंतर लोक म्हणतात 2200 नाही, तुम्ही 2200 नाही 3000 रुपयांनी दिले तरी सुद्धा. मग आज त्याचा परिणाम असा झाला, मी दार्जिलिंग मध्ये गेलो, तिथे लोकांना देशी गाय माहित नव्हतं, काढले होते घराबाहेर. आज दार्जिलिंग मध्ये लोक देशी गाई आणले, त्यांच्यातलं आणून महिन्याला माझ्याकडे 1 क्विंटल तूप पाठवतात. राजस्थान मधून लोक तिथे 200-300 रुपयाला तूप कोण विचारत नव्हते, म्हणून मी त्या लोकांना सांगितलं कसं तूप करावं आणि पाठवावं. राजस्थान मधून माझ्याकडे 2-4 क्विंटल तूप महिन्याला येतो. उत्तर प्रदेश मधून येतो. 2 सायंटिस्ट म्हैसूरला, अरब कंट्रीमध्ये काम करणारे, म्हैसूरला 50 गाय बाळगलेली होती की गोशाळा कसं सांभाळावं अवघड झालेलं होतं त्यांना. मी म्हटलं तूप पाठवून द्या आणि ताक आहे ते मोठमोठ्या हॉटेलना तुम्ही 5-5 लिटर 2 लिटरचे पॅकेट करून विका. आणि प्रत्येक हॉटेलवर ताक खायला लागले. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की 1 आठवडाभर फुकट द्या ताक आणि एकदा त्यांना सवय लागू द्या, लागल्यानंतर ते विकत घेतील. आता ताक ते 30-30 रुपये लिटरने विकत घ्यायला लागले. सुरुवातीला 8 दिवस फुकट दिले, आता ते 30 रुपयांनी विकत घेतात. की त्या गाईच्या ताकामध्ये जी माणसं हॉटेलात आल्यानंतर वाटेल तेवढं हू म्हणून खाल्लेले असतात, पोट बिघडते, घरी गेल्यानंतर हॉटेलला नावं ठेवतात ते यांची जेवण बरोबर नाही. मी त्यांना सांगितलं अर्धा ग्लास ताक द्या, त्यांना हजम होते. हॉटेलातलं जेवण 1 नंबर असते त्यांच्यातलं, असं म्हणत जातात. आपलं उद्योगही चांगलं झालं आणि आपल्या गाईचं ताकही खपले आणि आपले पैसेही मिळाले. की अशा पद्धतीने या गायींचं रक्षण करण्यामध्ये मी एक छोटासा प्रयोग केला की गायीची प्रसूती झाल्यानंतर वार पडतो, त्याला कुत्रं इतकं धावून जातात की खायला काय असते नेमकं. आम्ही जमिनीत जरी त्याला गाडलं तरी सुद्धा काढून उकरून त्याला खातात. का खातात असं बघितलं मी. नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात काही गुणधर्म आहेत. मग काही तपासले, त्यात तपासल्यानंतर असं आलं की ते वार जो पडतो त्याला सोरायसिस झालेल्या माणसाला नुसतं असं लावले की बस 8 दिवसात त्याचा सोरायसिस नाहीचा होतो. आणि त्याला सुकून जरासं उघडून दुधात न दिले की दमा असणाऱ्यांची माणसांची दमा जातो. मला आत्ता जो वार आहे तो लाखांनी पैसे मिळवून द्यायला लागला. अशी छोट्या छोट्या गोष्टींवर विचार केला. आपण जसं करता तसा मी शेती आणि शेती संबंधातली गाय यांच्यावर विचार करून शेती करायला लागलो. आणि एवढंच नाही की माणसं महाराष्ट्रात आत्महत्या करतात तर का करतात. मी 1 एकरमध्ये स्वयंपाकघराला लागणाऱ्या सगळे धान्य पिकवायचं ठरवलं. 1 एकरमध्ये 2 गुंठ्यात एक घर बांधले, 5-7 लोक तिथे राहतात. एक छोटीशी काऊशेड बांधले, 2 गायी राहतात आणि त्यांच्या दर दिवशीच्या चुलीला जे जळण लागते त्याच्यासाठी एक गोबर गॅस केला. गोबर गॅसवर ते चूल चालते आणि सोलार ऊर्जेवर लाईट चालते. आणि तिथे जवळजवळ कंदवर्गीय एक 10 प्रकार, लसूण, कांदा, गाजर, मुळी, बीटरूट, रताळ अशा प्रकारची कंदवर्गीय 10 आणि एक 10 फळवर्गीय, मिरची, टोमॅटो अशी एक 10 प्रकारची, भेंडी, बावची असं. आणि वेलवर्गीय एक 10 प्रकार, वेगवेगळ्या वेली ते एक 10 प्रकार लावले. आणि पर्णवर्गीय म्हणजे हिरवी भाजी जी आहे ती एक 10 प्रकार, 40 प्रकारची भाजी मी एका एकरात लावली, पालेभाज्या सगळ्या मिळून. आणि लावताना असं नाही की जिथे ज्वारी टाकलेले, ज्वारी वर येण्याकरता वेळ लागतो, त्याच्या आधी 1.5 महिन्यात ही पालेभाज्या सगळी निघून जातात. जमीन कधी मोकळं ठेवतच नाही. जेव्हा वेलवर्गीय लावतो त्याच्या सावलीमध्ये कंदवर्गीय आपोआप येतात. अशा पद्धतीने नियोजन करून तृणधान्य आहेत, मोठी धान्य आहेत, तैलधान्य आहेत आणि तिथे वनस्पती आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि चहा पत्ती सुद्धा आणायची गरज नाही. तिथे आम्ही कॉफीची एक झाड लावलेली आहे आणि गवती चहाची काही गड्डे तिथे लावलेले आहेत.
आणि साखर आणायची गरज नाही, स्टिविया लावलेले, ऊसापेक्षा 3.5 पटीने जास्त ते गोड आहे आणि ते खाल्लंय तर शुगरवाल्यांना सुद्धा काही होत नाही. कितीही खावं शुगर ऑटोमॅटिकली कमी येते आणि त्याचाही व्यापार करतो मी. आणि दर दिवशी अशा पद्धतीने पिकून दर दिवशी 400 रुपये ते 500 रुपयाची भाजी आणि फुलं विकतो आम्ही त्यातनं. आणि वर्षाला सर्व पिकातनं घरचा खर्च सर्व जाऊन त्यांच्या घरात चप्पल, कपडे, काडीपेटी, मीठ आणि साबण 5च सामान विकत आणावे लागतात. सगळे सामान सगळी त्या शेतातनच येतात. आणि श्रीमंतांच्या घरात करोड रुपये असतील पण त्यांच्या एवढ्या भाजी तो कधीही खाऊ शकणार नाही. त्याच्याकडे 40 प्रकारची भाजी रोज असतात. त्यातला भाज्यांची नंबर लागलेली असते की मला खा आणि तुला खा. आम्ही बाजारात पैसे घेऊन गेलो तर एवढ्या भाज्या आपल्याला नाही मिळणार, पण त्या शेतकऱ्याच्या शेतात मात्र सगळ्या भाज्या आहेत. आणि एवढा खाल्ल्यानंतर तो आजारी पडेलच कशाला? आजारीच नाही पडणार. आणि एवढं चांगलं जीवन एका माणसाला जगता येतं फक्त दिवसाला थोडंसं पाणी असणं गरजेचे. आणि मग राज्यातल्या वेगवेगळ्या भागात आणि हे पाहिल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने ही लखपती शेती संकल्पना, ऑर्गॅनिकची संकल्पना ऍक्सेप्ट करून आयसीआरने ऍक्सेप्ट केली. एज्युकेशन डिपार्टमेंट, आयसीआर मध्ये एक एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, कृषी शिक्षा विभाग, त्यांनी हे स्वीकारून देशभरात दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी प्रशिक्षण केंद्र म्हणून 100 केंद्र सुरू केली याची, की देशभरात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात हे मॉडेल उभं करावं. आणि त्याच्यात मी जो लखपती शेती होता त्याला करोडपती करायचं ठरवलं. मग आता बांधावर 105 चंदनाची झाडं लावायचं ठरवले. आणि ही झाड 15 वर्षामध्ये एक झाड 1 लाख रुपये देणार, म्हणजे जवळजवळ 1,05,00,000 रुपये 15 वर्षात त्या शेतकऱ्याला मिळणार. याबरोबरच आम्ही काही सागाची झाडं लावलेली आहेत, कारण त्यांची पोरं मोठी झाली की कॉलेजला जायला लागले की ह्याला पैसे जादा लागतात, तेव्हा ते साग तोडले की त्याचा कॉलेजची फी भरता यावं, पोरगीचं लग्न करता यावं, ह्याची सुद्धा बंदोबस्त त्यात केलेले. म्हणजे असं एक छोटासा उपक्रम की लखपती शेती म्हणजे 1 एकर शेतामध्ये हायफाय जीवन जगता येतं, ह्याचं मॉडेल आपण तिथे उभं केलं. मला एवढं सर्व काय आपल्या समोर सांगण्यामागील हेतू एवढंच होतं की आपण पैसेवाले आहात आणि त्याच्यापेक्षा जास्त अक्कलवाले आहात. पैसा काय सर्व काय करत नाही, पैशापेक्षा जास्त काम करत असते माणसांची बुद्धी. तर आपण जर या शेतीला एक इंडस्ट्री म्हणून बघितलात, शेतकऱ्यांच्या शेती आपण भाडेपट्टीने घेऊन का होईना किंवा शेतकऱ्याला सोबत घेऊन का होईना, जर काहीतरी करायचं ठरवलं तर आपण भारताला नव्हे जगाला अन्न देण्याची क्षमता आपल्या देशात आहे. म्हणून शेती सुद्धा एक चांगली इंडस्ट्री बनू शकतं आणि गोशाळा सुद्धा एक चांगली इंडस्ट्री बनू शकतं. त्याच्याकरता फक्त प्रयोगांची गरज आहे, प्रयोगांची गरज आहे आणि प्रमोटिंगची गरज आहे. आणि निश्चित त्या दृष्टीने आपण शेतीकडे पाहाल एवढंच सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलो. निश्चित आपण कराल. आणि आपलं हे सर्व कार्य पाहून मी अचंबित झालो. या 80-85 वर्षांची जे तरुण आहेत, माधवरावजी, त्यांची हिमालयात सुद्धा हे सॅटर्डे क्लबची शाखा व्हायला पाहिजे. मला आठवलं, मी अंदमान निकोबारला गेलो. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जातो मी, पूर्ण वर्षभर फिरतच असतो. अंदमान निकोबार मध्ये आतमध्ये गेलो होतो, तिथे एक मारवाडी परिवार मला दिसलं. त्यांना विचारलं तुम्ही कसे काय, कधी आला तिथे? त्यांनी सांगितलं आमच्यात एक म्हण आहे, म्हणाले जहां न जाती बैलगाडी वहां पोहोचे मारवाडी. जिथे बैलगाडी सुद्धा जात नाही तिथे आमचा मारवाडी पोचलेले असतो म्हणाले. मग मी आसाम, मणिपूर, नागालँड तिथे गेलो होतो. तिथे म्हणजे शहरात नव्हे, तिथले खेड्यात गेलो होतो. 4 पिढीच्या आधी तिथे शेखावटीतली लोक पोचलेले आहेत. शेखावटी म्हणजे हे 2.5 जिल्हा आहे, झुंझुनू, श्रीकर, अशी 2.5 जिल्हे आहे. 2.5 जिल्ह्याला शेखावटी म्हणतात. तिथली लोक तिथे ऑलरेडी पोचलेले आहेत. म्हणून मराठी माणसांमध्ये सुद्धा हे स्पिरिट पाहिजे की आपण जरासं विचारलं की एवढं दूर कसं काय जायचं, पोरगी द्यायचं मुंबईत कसं द्यायचं, इथून सुरू होतो आपला. आणि पुन्हा आपलं हे पाहून मला खूप बरं वाटलं की आपण सगळ्यांनी श्रीमंत व्हावं.
ही पंथ धरायचं आणि श्रीमंत व्हायचं, नाहीतर आपल्याबद्दल फार चांगली बोलली जात नाही. हे खेकड्यासारखेच आहेत असं म्हणतात आपल्याला. ह्याला वर झाकावंच लागत नाही, बेडकांच्याला झाकावं लागतंय, खेकड्यांच्या भांडीला झाकावं लागत नाही. का झाकावं लागत नाही? एकालाही वर जाऊच देत नाही, त्याला झाकायचे काय कारणच नाही. तर अशा ह्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीत आपण एवढी एक चांगली संस्था उभी केलात आणि एकमेकांना मदत करून सगळ्यांना पुढे आणायचं ठरवला. 19 करोड रुपयाची टर्नओव्हर झाल्याची मला नरेंद्रजी म्हटले की ऐकून फार बरं वाटलं की खूप चांगले वातावरण उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण आपण केलात. त्याबद्दल मी संस्थापकांचं आणि हे सॅटर्डे क्लब चे आमचे नरेंद्रजी सहित आमच्या राजाध्यक्ष साहेब सहित सर्व मंडळी ह्यांचं मी निश्चितच समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या वतीने मी अभिनंदन करतो. आणि मला इथे येण्याकरता जे एक मोठे उद्योगपती आहेत आमचे संतोष पाटीलजी, त्यांना मी अभिनंदित करतो की आपल्या सर्वांचं दर्शन मला घडवलं. धन्यवाद. मंत्रमुग्ध भाषण. मंडळी आपल्या हृदयाला हात घातलेल्या ह्या भाषणाने उभं राहून मानवंदना. शेती जगत विषयी नव्याने माहिती. अतिशय साधी मूर्ती परंतु महान विचार. एक मिनिट. हो, खूप एक खूप धन्यवाद सर्वांचे. मिनिट. स्वामीजी, तुमचं भाषण ऐकून मला विना गवाणकरांचं पुस्तक आठवलं. एक होता कारवर. माझ्या मते भारतातले कारवर आपण निश्चितपणे आहात. आणि आपण जे म्हणालात जहां न पहुंचे कोई गाडी वहां पहुंचे मारवाडी, त्या धर्तीवर आता मी म्हणतोय जहां न पहुंचे का कोई क्लब वहां पहुंचेगा सॅटर्डे क्लब.